सकाळी उठल्यावरती पाहिलं तर काय पोरांचं चाललं होतं इथं हे काम मी कधी नाही केलं पण पोरं मदत करू लागतात बघा माझ्या आई वडिलांना. आणि नंतर पाऊस आला तुम्हाला मी दाखवते कसला पाऊस कसं काय ते. आणि मग आता इथं सैला वगैरे चांगली नाव घातली दोघांना पण तिचा गोंडा वगैरे घातला अजून मला करायचंय पण चाललंय माझं निवांत. तेव्हा नंतर मी पण आवरलं आणि हे नाही का तुम्हाला दाखवलेलं त्या गोणीमध्ये रताळी लावली होती तर आपण यांनी. तर मग ते इथं ती गोण मग अशी त्यांनी कट केली पूर्ण अशी फाडली. आणि त्याच्या अगोदर पण ते म्हंटले की काही रताळी काढली होती. आणि मग ही जी नंतरची आहेत ना ती पण त्यांनी काढलेली आहे. तर बघा एवढी अशी निघली. आणि मग पोरं सहित तशीच खात होती धुवून नुसती पण खायला चांगली लागतात आता उद्या सकाळी मस्त उकडून हाच आपला नाश्ता होणारच आहे. तर आणि हे यात्रेतून आणलेलं आहे काल. ऋदुला आणि सईला दोघांना पण आणलंय. ते इथं चाललंय सईचं खेळायचं. आणि इकडं हे ना हे चालू केलं ड्रिप नाही का म्हणतात ते. मग पोरं दोघं पण पाऊस आला पाऊस आला पाऊस आला असं चाललं होतं. आणि ऋतू तो एवढा भिजला आणि मजा वाटत होती ते छोटे छोटे असे पडतात ना थेंब. आणि मग लगेच सई पण दादा खेळतोय तर मग तिचं काय ती पण पळती पाऊस आला आणि लागली नाचायला दोघं पण नाचत होते. आणि त्यांनी असं इथं भिंगू वगैरे ना तो ड्रिपवरच सगळा. आणि छान असे त्याचे हे उडते थेंब मस्त वाटत होतं. आणि हे खेळणं आणलं होतं तर पोरं 2 दिवस वाजवत होते. मी म्हंटल चला बघूयात ट्राय करून कसं वाजते ते. तर ते थोडंसं बिघडलं होतं नीट केलं नंतर आणि मग आता चांगलं चालतंय. आणि हे खेळ असे आम्ही लहान होतो तेव्हा नव्हते बरं का असे खेळ. तर म्हटलं चला वाजून तरी पाहूयात. आम्हाला जायचंय आता यात्रेत तर मग मी संध्याकाळी भाऊ आला होता तर तो म्हटलं चला जाऊयात. तर मग आता आम्ही निघालो यात्रेत जायला तसंही मी ऋतू दोघं पण रेडी झालेलो आहे. आता 9 वाजले होते जेवण वगैरे करून आवरून सगळं निवांत म्हटलं चला निघूयात. यात्रेत आल्या आल्या पहिले हे दोघांचं चाललंय की आम्हाला पहिलं पाळण्यात बसायचं तर भरपूर म्हणजे काय 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 पाळणे आले होते. आणि तसं म्हटलं तर यात्रा म्हटलं तर मुलांची जास्त मजा असती. तर त्याच्या मामानी दोघांना पण बसवलं मग दोघं पण मस्तपैकी बसले. आणि एन्जॉय करत होते ऋदू ना कशालाच घाबरत नाही आणि सई पण नाही. प्रत्येक याच्यात बसतो वगैरे. आणि बघा इथं आपली सई नंतर म्हणत होते झुकझुकागीन गाडीत बसायचंय. चाललं होतं पण भरपूर उशीर झालता आणि थोडं थोडं काय म्हटलं काय घ्यावं आता तसं कसं शक्यतो सगळंच आहे. पण म्हटलं बघू जरा काय वेगळं दिसलं तर घेऊयात. आणि खूप काय काय गळ्यातले हातातले बांगडे हेच जास्त होतं. तर मग माझी आई म्हणत होती हे तुझ्या काय आहे हे तुझ्या काय आहे आता काय घेती. तर मग 2 मंगळसूत्र घेतलीत मी. आणि काय मुलांना थोडंफार खेळणं वगैरे. बाकी काय एवढं घेतलं नाही. पण भरपूर दुकानं आली होती. तर चला भेटूया नवीन व्हिडिओ बाय.